महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेचा महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेचा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे. कृषी विभागाअंतर्गत जी काही शासनाच्या योजना असतात त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा दुवा म्हणून कृषी सहाय्यक हा एक जे काही पद आहे ते पद अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दौऱ्यावर आहेत आणि बीडच्याच कृषी विभागामध्ये आज कृषी सहाय्यक जे काही कर्मचारी असतील त्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे. काय मागण्या आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या आपण जाणून घेऊया. सर, कशासाठी आंदोलन करताय तुम्ही? बेमुदत आंदोलन आहे, काय तुमची मागणी, काय सांगाल? आमची मागणी अशी आहे की आपले माननीय कृषी मंत्री यांनी आपल्याला 10/2 म्हणजे फेब्रुवारी 10 तारखेला प्रलंबित ज्या मागण्या आहेत कृषी सहाय्यकाच्या त्याच्यासाठी आपल्याला चर्चेसाठी बोलावलं होतं आणि ज्या मागण्या आहेत त्या 15 दिवसामध्ये आम्ही तुमच्या सोडू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु मागण्या काहीच त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला नाही. त्याच्यामुळं आम्हाला आंदोलनास बसावं लागलेलं आहे आणि आंदोलनाचा आम्ही 5 टप्पे झालेले आहेत आता 6 आणि हा 7वा टप्पा आहे. पहिल्या दिवशी आम्ही काळ्या फिती लावून काम केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलो शासकीय. त्याच्यानंतर आम्ही 1 दिवस सामूहिक रजा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता या ठिकाणी 15 तारखेपासून पुन्हा की बेमुदत आंदोलन काम बंद केलेलं आहे आणि आज या ठिकाणी धरणे आंदोलन आहे आणि याच्यानंतर 21 तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपविभागीय संचालक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार. नेमकं आता पावसाळा तोंडावर आहे. कृषी सहाय्यक म्हणून तुमचं कार्य काय असतं आणि त्याचा परिणाम सध्या बीड जिल्ह्याच्या शेतीविषयक क्षेत्रावर काय होणार आहे, काय सांगाल? जसं की आता आमचं तुम्ही पाहिलं असेल की आमचा लोगोच डिपार्टमेंटचा लोगो जसा आहे इन सर्व्हिस ऑफ द फार्मर्स आहेत आम्ही, की शेतकऱ्यांच्या सेवार्थ आहे कृषी विभाग. तर हे ज्या आपला खरीप हंगाम तोंडावर आहे तर आम्हाला विविध मोहीम असतात. त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण देत असतो. जसं की बीज प्रक्रिया कशी करायची, कोणतं वाहन वापरायचं आहे, माती परीक्षण करायचं आहे. तर त्या पद्धतीनं आमचं मार्गदर्शन चालू असतं. पण याच्यात आमच्या ज्या आहेत मूलभूत मागण्या म्हणजे जसं की आता सर्व डिजिटल हे झालेलं आहे तर आम्ही इन सर्व्हिस ऑफ द फार्मर्स असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सेवार्थ असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही ज्या सेवा पुरवायच्यात त्या अति उत्तम आणि क्वालिटी दर्जाच्या जावात ह्याच्यासाठी आम्ही मागणी करतो आहे. जसं की लॅपटॉपची, कारण आता सर्व डिजिटल जमाना आहे, त्याच्यात ॲप भरपूर आलेले आहेत, सर्व ऑनलाईन कामकाज झालेलं आहे. तर याच्यासाठी आम्हाला लॅपटॉपची आवश्यकता आहे. जसं की कोतवाल असेल, तलाठी, अंगणवाडी या ठिकाणी तुम्ही ते पुरवठा केलेला आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही एक तांत्रिक दर्जाचं काम करतो, सर्व ऑनलाईन कामकाज आहे, डिजिटल आहे, त्या ठिकाणी खरी गरज कृषी विभागात कृषी सहाय्यकांना विविध योजनेसाठी लॅपटॉपची आवश्यकता आहे. ती आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर आमचं एक नामकरण, नाम बदल जसं की तलाट्याचं झालेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी झालेत, ग्रामसेवक हे ग्राम पंचायत अधिकारी झालेत, तसंच आम्ही सहाय्यक कृषी अधिकारी किंवा ग्राम कृषी अधिकारी अशा प्रकारचं नामकरण पदनामात बदल करावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे. दुसरं कृषी सेवक जे त्या काळामध्ये जसं की आर्थिक हे असेल राज्याचा त्याच्यानुसार सेवक काल हे केला होता 3 वर्ष सेवक मानधनावर करणार आणि नंतर परमनंट, तर तो कालावधी सेवकांचा रद्द करून पहिल्यापासूनच ते पूर्ण वेळ हे घ्यावा याच्यासाठी ती एक मागणी आमची आहे. नक्कीच या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा आहेत, त्या कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. एकंदरीत आज बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत. काय मागणी असेल तुमची आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्याकडे? आमची मागणी एकच असेल की या ठिकाणी सर्व ज्या संघटना आहेत या सर्व संघटनेला आज पदनाम बदलून दिलेलं आहे. कुठलाही शासनाचा खर्च न करता आम्ही सहाय्यक कृषी अधिकारी ही पदनाम बदला म्हणून आम्ही सांगितलं, परंतु तरीही पदनाम या ठिकाणी बदलला जात नाही. महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेवर
हा एक प्रकारचा अन्याय आहे आणि हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम बदलून द्यावं हे या ठिकाणी नमूद करतो. नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून यांचं सातत्यानं आंदोलन सुरू आहे. न्याय मागण्याच्या दृष्टिकोनातून कृषी कार्यालयाच्या माध्यमातून हे आंदोलन उभं केलं आहे आणि हे आता आंदोलन बेमुदत असणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच असणार. मात्र याचा परिणाम नक्कीच कृषी विभागावर होणार आहे, कारण पेरण्या आणि पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे. शासन प्रशासन काय भूमिका घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमची आंदोलनात प्रमुख मागणी ही आहे की आमचं पदनाम जो आहे तर ते पदनाम बदल करायचं आहे. जसं की ग्रामसेवकांचं ग्रामपंचायत अधिकारी झालेलं आहे, तलाट्यांचं ग्राम महसूल अधिकारी झालं आहे, तसंच कृषी सहाय्यकांचं सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम व्हावं ही एक मागणी आहे, प्रमुख मागणी. दुसरी आहे कृषी सेवकांचा जो कालावधी आहे कंत्राटी कालावधी रद्द करून ते नियमित करावा, ती एक मागणी आहे. सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे डिजिटल सर्व योजना झाल्यानंतर सर्व ॲपवर आम्हाला करायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सध्या स्वतःचाच मोबाईल वापरतो आहे. ॲप इतके झालेले आहेत भरपूर, तर त्याच्यासाठी आम्ही लॅपटॉपची मागणी करतो आहे. तर ती एक प्रमुख मागणी आहे की आम्हाला लॅपटॉप पुरविण्यात यावा सर्व कृषी सहाय्यकांना. जवळपास जिल्ह्यातले संपूर्ण जेवढे सेवक कारण कंत्राटी असल्यामुळे त्यांचा कालावधी वाढेल म्हणून ते सोडले, तर आमचे जेवढे आहेत कृषी सहाय्यक 200-250च्या पेक्षा जास्त संख्या ही 100% संपामध्ये सहभागी आहे. मागील 5 तारखेपासून आमचा हा संप चालू आहे. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.